ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अगदी झटपट बनणारं असं फोडणीचं वरण करणार आहोत. तुम्ही एकदा जर या पद्धतीने केलं ना तर नक्कीच सांगते पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल. आता इथे ना आपण 1 वाटी मूग डाळ घेतली आहे आणि 1 वाटी तूर डाळ घेतली आहे. हे वरण मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार इथे मूग डाळ आणि तूर डाळ घेतलेली आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि नंतर ना यामध्ये ना 1 ग्लास इतपत पाणी ओतून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे, म्हणजे डाळ अळणी होत नाही, त्यामुळे शिजवताना नेहमी मीठ घाला. आता कुकरला एक 3 ते 4 शिट्ट्या लावून ना अगदी मऊसूत अशी ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. इथे मी कुकरला एक 3 ते 4 शिट्ट्यानंतर बघा डाळ आपली अगदी छान मऊसूत अशी शिजलेली आहे. डाळ ना अजिबातच निबार वगैरे आपल्याला ठेवायची नाही. जर तुम्ही डाळ निबार ठेवली ना तर डाळ अगदी मिळून येत नाही किंवा मग खूप जास्त पातळ होते. त्यामुळे बघा डाळ शिजवताना अगदी छान अशी गाळ होईस्तोपर्यंत डाळ तुम्हाला शिजवायची आहे. आता चमच्याने किंवा एखाद्या पळीने वगैरे तुम्ही डाळ छान अशी मिक्स करून घ्या आणि नंतर ना गॅसवरती एक कढई तापत ठेवा. कढईमध्ये 1 पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालून घ्यायचे आहे. जिरा आणि मोहरी तेलावरती छान तडतडली की यामध्ये आपल्याला ना भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्त्याने सुद्धा ना अगदी छान अशी टेस्ट येते वरणाला, त्यामुळे असेल ना तर आवर्जून घाला. येते, त्यामुळे असेल तर इथे मी आवर्जून भरपूर घाला. असा ठेचून भरपूर असा लसूण सुद्धा घातलेला आहे. घेतला आहे. तुम्हाला हवं हवं असेल तर असेल लसूण तर चिरून तुम्ही सुद्धा घालू शकता. आता हे लसूण तेलावरती आणि छान असं मिक्स कढीपत्ता करून वगैरे घेऊया सगळं तेलावरती छान असं आणि परतून त्यानंतर घ्यायचं ना आहे. यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तर इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मिरच्यासुद्धा तेलावरती अगदी छान अशा परतून घ्यायच्या आहेत आणि नंतर ना यामध्ये ना चिमूटभर हिंग घालायचं आहे. हिंग जर तुम्हाला वरणामध्ये आवडत असेल ना तरच घाला किंवा तुम्ही स्किप केला ना तरी चालेल. अर्धा टोमॅटो इथे मी बारीक असा कट करून घेतला आहे, तो सुद्धा फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान अशी ही फोडणी ना तेलावरती छान परतून घ्यायची आहे. व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. इथे ना मी 1 चमचा तूपसुद्धा घातलेला आहे. जर तुम्हाला तूप आवडत असेल ना तरच घाला किंवा मग तुम्ही स्किप केलं तरी चालेल. तूप घातल्यामुळे ना अगदी छान असा फ्लेवर येतो वरणाला, त्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल ना तर नक्कीच आवर्जून घाला. अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि फोडणीला कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही जर वरणामध्ये ना वरून कोथिंबीर घालत असाल ना तर ते न करता अशा पद्धतीने फोडणीला कोथिंबीर घाला. त्यामुळे वरणाची जी टेस्ट आहे ना किंवा डाळीची जी टेस्ट आहे ना ती अजून जास्त वाढते. आता ही फोडणी तेलावरती एक 10 ते 15 सेकंद परतून घेतली आहे आणि त्यानंतर ना आपण डाळ ओतून घेतली आहे. तुम्हाला ही डाळ ना जितकी पातळ किंवा घट्ट करायची असेल ना त्यानुसार इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर इथे बघा मी 1 ग्लास इतपत पाणी यामध्ये ओतलेलं आहे. आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ इथे काळजीपूर्वक घाला, कारण की सुरुवातीला आपण मीठ घातलं होतं. एक 5 ते 6 मिनटं बघा इथे मी वरण उकळून घेतलेलं आहे आणि अगदी आपलं झटपट असं हे वरण फोडणीचं तयार झालेलं आहे. एकदा नक्कीच या पद्धतीने करून पहा, भाताबरोबर खायला खूप जास्त अप्रतिम लागतं. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.